कान्होजी काकासनी जरा बघत होतो, दिसले काय कुठे? हो दिसले म्हणजे हे काय आत्ता एवढ्यातच गेले. तुमच्याकडेच आले होते बहुतेक. ताई साहेबांनी भेटायला? हो म्हणजे बराच वेळ त्यांचा तसा प्रयत्न सुरू होता भेटायचा. शेवटी भेट झाली आणि बोलणी सुद्धा झाली. बोलणी झाली? झाली, अगदी मनसोक्त बोलणी झाली. मालक, अरे काय मैपती, कवा धरणं आम्ही इथं वाट बघा लागलोय. अहो येतच होतो मालक. काय येतच होतो? तुला सांगितलं नुसता अंदाज घे, कानोसा घे, जरा निरोप येतोय का? तर तू तिकडे गायब, कान्होजी काका इकडे गायब, मी बसलोय आपला एकटा इथं. पण काय झालं, आला का निरोप? नाही नाही, काहीच निरोप नाही. कमाल झाली. आता पण तुर्ताई साहेबांचा निरोप यायला पाहिजे होता. वय पण तशी चिन्ह काही दिसत नाही. नाही, पण हे असं झालं कसं? कान्होजी काका तर म्हटले समजाविषयी बोलल्यात, ते बोलणं झाले त्यांचं रीतचं, आणि तू म्हणतोय अजून काय बी निरोप नाही. ते बघा, ते चौथाच आलं, विचारा त्यासनी. कान्होजी काका, अहो काय हे? यो म्हणतोय अजून काही निरोप आलेला नाही. तुमच्याजवळ आलाय का काही सांगावा? गणोजीराव, तुम्ही इकडे या, इकडे या बरं जा. हे बघा काका, इकडं नाही आणि तिकडं नाही. आम्हाला एक सांगा, तुम्ही वतनाचा विषय ताई साहेबांच्या समोर काढल्यानंतर त्यांनी त्या विषयाला मंजुरी दिल्या नव्ह? होय तर. नाही नाही, असं मोगमात नाही बोलायचं. काय म्हटलं त्या खरं खरं सांगा आम्हाला. म्हणजे त्याचं असं आहे बघा की, कसं आहे? राहू द्या, तुम्ही सांगूच नका. कशाला पाहिजेत सांगू वांगीच्या गोष्टी? आम्ही जाऊन थेटच विचारतो. आता एकदा तुमचं बोलणं झालंय म्हटल्यावर अडचण कसली? तुम्ही थेट विचारणार राणी साहेबांना? होय, अहो पाठची धाकली बहीण आहे आमची, काय हरकत आहे? आणि झालं की तुमचं बोलणं. तुम्ही नका जाऊ, असं बरं वाटत नाही. निरोगी होते ना, तुम्ही थांब. हे बघा काका, ह्यो शिवना भावनीचा खेळ लई झाला. आता काय असेल ते तोंडावर थेट विचारतो त्यासनी. आणि म्हण नको आता, चला. अहो गणोजीराव, ऐका माझं. हे बघा, ओ गणोजीराव, अहो लागली, जाऊ नका. ऐका ओ. बोलणं झालं नव? हा झालं, म्हणजे त्याच झालं बोलणं. शाबास, आम्हाला माहिती होते तुम्ही थेट महाराणी साहेबांशी बोला ना. ओके, वय वय. कान्होजी काका, शेवटी तुम्ही जे बोलला ते करून दाखवलं. मोठी अवघड गोष्ट होती बरं का. एवढा नाजूक विषय थेट तोंडावर बोलायचा म्हणजे काय प्रसंग गुदरला असेल तुमच्यावर ते नजरेसमोर येत आहे आमच्या. पण तरी कान्होजी काका, हिकमतीनं बोलला असाल तुम्ही, जाणतो आम्ही. या विषयाला वाचा फोडणं लय गरजेचं होतं, जे तुम्ही केलंस. वा वा, शाबास काका, शाबास. बरं काका, एवढे सगळं बोलल्यावर आमच्या ताईसाहेब काय म्हटल्या? ताईसाहेब काय म्हटले? कुठे काय, काहीच नाही. म्हणजे ते काहीच बोलले नाहीत? नाही, त्यांनी समद निगुतीनं ऐकून घेतलं. अहो ऐकी. काय बोलला असतील कान्होजी काका? बोलला असतील ना म्हणे. रानू अक्का साहेब तर म्हटल्या बोलणं झालंय, खूप गप्पा झाल्या. पण काय गप्पा झाल्या ते काही कळलं नाही. ते कळायला पाहिजे. पण आता थेट येसुताई साहेबांच्या समोर उभं राहावं. हा पर शपथ नको मोडायला. वचनाचा भंग होता कामा नये. तेवढी खबरदारी घेतली पाहिजे.
कसली खबरदारी. आता विचारूच, वचन शपथा बघू पुढच्या पुढे. थांबा, तुम्ही कुठे निघालात? अगं जावं लागेल मला. लई दुडदुड धावू नका गणोजीरावांच्या माग. अगं महत्वाचं काम आहे. होय, बघते मी कावापासनं किती महत्वाचं आहे ते. भामा, सत्य म्हणत चला अगोदर. अगोदर सत्य, मग भामा. अगं जाऊ दे मला. हो, पण मी काय म्हणते, किती बी झालं तरी गणोजीराव आणि येसूबाई बहीण भावंड आहेत. पाठीला पाठ लावून आलेत ते. आज कडू म्हणता म्हणता कधी ग्वारू हात्याल तुम्हाला कळायचं बी नाही. नका त्या भानगडीत पडू, गप राहावा. गप राहा तू. तुला काय कळतंय? आता मला काय कळायचं राहिलंय? मी ऐकलंय तुमचं आणि राणू अक्का साहेबांचं बोलणं. काय ऐकलं तू? म्हणून म्हणत होते, का घाबरलाय, का घाम फुटलाय विचारत नव्हते. पण तुमची दातखीळ बसली होती ना, तुम्ही बोलत कुठे होता? अगं पण ऐकलं काय तू? हो, ऐकलं. ते सांगत होत्या कडेलोट, वासोटा, लिंगाणा असं काहीतरी गडांची माहिती देत होत्या त्या. हा हा, बरोबर बरोबर. आता पुन्हा गडांची माहिती करून घ्यायला जाऊ नका. उगाच तुम्हाला घाम फुटतो, जीव घाबरा घुबरा होतो का? जाताय हा? जा, पर पुन्हा राणू अक्का साहेबांसमोर उभं राहू नका. नाहीतर त्या पुन्हा गाड्यांची माहिती देत्याल. बंद करा या भानगडी. किल्ल्यावरची जानकारी आपोआप बंद होईल. गप राहावा आणि थांबा इथंच. ताईसाहेब, दादासाहेब, एक बोलायचं होतं म्हणून आलतो. या ना, बसा ना. नाही, जरा महत्वाचं बोलायचं होतं. आणि हे काय, तुम्ही दोघं नवरा बायको ठरवून आलात की काय एका पाठोपाठ एक? म्हणजे हे बघा, तुमच्या धनीन सुद्धा आल्यात. राजकोरबाई, तुम्ही? हो, गजरा केला होता मोगऱ्याच्या फुलांचा. म्हटलं आमच्या हाताने माळावा. पण राणी साहेबांनी एवढा मोठा आंबाडा बांधलाय, दोरा कमी पडला म्हणून दोरा आणायला गेले होते. असं होय? आम्ही इकडे दादासाहेबांच्या माणसांना नटवतोय, सजवतोय, पण ते बघायला दादासाहेबच नाहीत. ते पाहिजे होतं. दादासाहेब, तुम्ही सुद्धा सामील होता त्यांच्यात? अहो, आता सामील व्हायला पाहिजेच की. काय हो? सामील नाही, पण खरं सांगा, दादासाहेबांची उणीव भासते का नाही? तुम्ही सांगा बहिणीसा. उणीव तर भासतेच. ते जर इथे असते तर किती काय काय केलं असतं त्यांनी. किती लाड केले असते आपल्या बाळाचे. हो ना? हो, वय तर. अहो, आपले राजे म्हणजे केवढे दिलखुलास. लई लाड केले असते त्यांनी. ते अगदी मुलात मूल होतात. होतात ना? एवढंच नाही, आमचं कौतुक केलं असतं. आमच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवला असता त्यांनी. राजे मायाळूच आहेत तसे. आज आम्हाला ते आमच्या आबासाहेबांच्या जागेवर आहेत. त्यांनी कौतुक करणं, त्यांनी वा म्हणणं, यातच आमची श्रीमंती. मी काय म्हणतो, जर राजासनी सवड मिळत नसेल तर आपण सगळे मिळून रायगडावर जाऊया का? आपण सगळे मिळून? होय की. म्हणजे काय,
समद्यांच्या गाठीभेटी पण होतील आणि कविराज, या सगळ्या धामधुमीत टोपीकर इंग्रज तेवढे शांत आहेत. वो सिद्दी खैरियत, वो भी एकदम खामोश है. या सगळ्यात आम्हाला काळजी वाटते ती गोवेकर फिरंग्यांची. परंतु राजन, ते तर आपल्या बाजूनी आहेत. म्हणायला आहेत कविराज. अरबांच्या दबावाचं राजकारण खेळून आपण त्यांना सध्या गप्प बसवलंय, पण ते औरंगजेबाला भिवून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. जी राजन. राजन, शहजादा अकबर आणि दुर्गादास डिचोलीत आहेत. त्यांना फौज देऊन त्यांच्या मार्फत काही साधता येईल का? विचार कर. पण कविराज, तूर्तास आपण औरंगजेबाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण तो फौजेच्या छोट्या तुकड्या करून नव्यानं त्या स्वराज्यात घुसवण्याचा प्रयत्न करतो. परंतु राजन, औरंगजेबानं आजवर पाठवलेल्या फौजा, पाठवलेले सरदार यांची चांगलीच दमछाक झालेली आहे. आपल्या फौजांनी त्यांना चांगलाच मार दिलाय. होय. हसन अली खान, खान जहान खान, रुमी खान, रहलुल्ला खान, कासिम खान अपयशी ठरले. लढाईत औरंगजेबाचे सरदार भले हरत असतील, पण काय मामासाहेब, पण राज आपल्यातलेच काही सरदार गलतानपणा करत आहे ती. स्पष्ट बोला मामासाहेब. काही सरदार फितुरीच्या उंबरट्यावर उभा आहे ती. कोण? नागोची माने औरंगजेबाला जाऊन मिळालं, एवढ्यात खबर आली. आम्हाला कुणकुण होतीच, पण जे झालं ते बरं झालं. लोभासाठी, लालसेसाठी जे बंद फितुरी करतात त्यांची आमच्या लेखी कवडी इतकी सुद्धा किंमत नाही. असल्या 10 फुटीरांपेक्षा एक गाठीचा असला तरी चिकार. मान्य आहे राजन. परंतु राजन, आपण औरंगजेबाचं राजकारण लक्षात घ्यावं. तो पुन्हा एकदा फोडण्याचं राजकारण करणार. आपण सावध असलं पाहिजे. मामासाहेब, असे जे कोणी उंबरठ्यावर वाटतील त्यांच्या गावात हेरपेरा. स्वराज्य घातक निर्णय होण्या अगोदर आपण काळजी घेतली पाहिजे. शेवटी आपली माणसं आपण राखली पाहिजे. राखायला तर पाहिजेतच. मामासाहेब, सशाला खळगा जामीन राहतो. आपण खळगेच बुजवून टाकू. गणोजीरावांना गाठलं पाहिजे लवकरात लवकर. आपण उगाच त्यांना जाऊ दिलं. समज सांगायला पाहिजे. अरे का बी चकलो आपण. आता कुठं असतील? उगाच वेळाचा खेळ होऊन बसल. जमून आलेलं काम बिघडत. आता ताईसाहेबांशी आपण बोलावं. म्हणजे कान्होजी काका काय काय बोलले हे तरी जाणून घ्यावं. ताईसाहेब, दादासाहेब तुम्ही जे जरा बोलायचं होतं आपल्या कान्होजी काकांच्या बद्दल. कान्होजी काका, त्यांचं काय? हे भेटलं नव्हतं बसने. भेटले? दादासाहेब, आम्ही काही समजलो नाही.
अहो आपले कान्होजी काका तुम्हाला भेटल्यात. या बघा गणोजीराव, तुम्ही माझं नाव घेतलं आणि मी हजर. बरं झालं आला. आता हा सूर्य हा जयद्रथ. सूर्य जयद्रथ हा काय एकदम महाभारतात कुठं घुसताय? अहो महाभारत नव काका. बरं झालं तुम्ही आला सा. एकतर सारखी चुकामुक होत्या आणि भेटलो तरी विषय काढायला मिळत नाही, म्हणून म्हटलं ऐन मोक्यावरती आला सा. अहो येणारच की. मी नाही येणार असं कसं होईल? मग काका आता जे व्हायचं ते समोरासमोर होऊन जाऊ दे. काय? अहो काय काय तुम्ही बोललाय ना विषय. अहो, मी कशाला आलोय? तुमचं काय चाललंय? चला बरं लवकर चला. चला कुठं? हे महत्वाचं काम आहे. अहो काका हे पण महत्वाचंच काम आहे. हे बघा ते शेतसाऱ्याची भानगड झाली. देसाईंची माणसं आली आहेत, शेतकरी आलेत, तुमची वाट बघतात. चला लवकर चला. देसाईंची माणसं आता? अहो, चला लवकर. अहो पण मी चला म्हणतोय ना. ताई साहेब काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणतात. काय म्हणतात बघतो आम्ही. पण मागून येतो. गणोजीराव चला चला चला. आलो आम्ही ताई साहेब. चला चला बरं गणोजीराव. या या या. हा. आता माझं ऐका तुम्ही. कान्होजी काका कुठे आहेत शेतकरी? कुठे आहेत देसाई? अहो का बतावणी केली सा? शेतसारानं अमुक ढमुक. माझं ऐकून तर घ्या. ऐकून घ्या. आताच फैसला झाला असता का नाही? लागला असता सोक्षमोक्ष ताई साहेबांच्या समोर. एवढी घाई करायची नाही. कान्होजी काका मला एक सांगा, तुम्ही विषय काढलाय नव्हे? बोललोय म्हणजे विषय काढलाय की का नाही बोलला? काका तसं असेल तर स्पष्टपणे सांगा आम्हाला. गणोजीराव, तुम्ही माझ्यावरची जबाबदारी सोपवली, तुम्ही पार पाडला नाही असं होईल का? ते बी आहे म्हणा. मग झालं तर शेवटी विश्वास पाहिजेच की माणसावर. अहो काका विश्वास आहे की. नाही कुठं म्हटलंय आम्ही. अरे असं खोटं बोलून काढलं सामसने. ही तुम्हाला इकडे आणलं ते तुमचं वचन मोडू नये म्हणून, आणि त्यात तुम्हाला शपथ बी घातल्या का नाही? उगाच किरकोळ करण्यासाठी वचन मोडणं बरं आहे का? अहो वचन मोडायचं नव्हतं आम्हाला, म्हणून तर तुमच्यावर जबाबदारी दिली आम्ही. सोपवली नव, मग राहा की बिनगोर. अहो कसं बिनगोर राहायचं काका? तुम्ही काही सांगायलाच तयार नाही. सांगायचं काय त्यात? मी करणार म्हणजे करणार. बरोबर. मग आता मला सांगा, तुम्ही वतनाचा विषय ताई साहेबांच्या संकट बोललाय. वय तर अगदी स्पष्ट शब्दात बोललोय वतनाबद्दल. पण मग ताई साहेबांचा अजून पावतर आम्हाला निरोप कसा काय नाही? कसला निरोप? हेच कान्होजी काका आमच्या बरोबर बोलल्या, पुढच्या सगळ्या गोष्टी अशा रीतीने मार्गाला लावू, वतन देऊ, द्यायला लावू, काय तरी. कान्होजी काका एक ध्यानात ठेवा, काही झालं तरी आमच्या ताई साहेब आज स्वराज्याच्या महाराणी आहेत. त्यांनी होकार दिला तर शिर्क्यांच्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल. त्यांनी मनात आणलं आणि जातीनं वतनाचा कागद राजांच्या समोर ठेवला तर राजांना त्याच्यावर मोहर उमटवावीच लागेल. आणि मग बघता बघता शिर्क्यांच्या या वाड्यात गजांत लक्ष्मी झुलल. होय की? ताईसाहेब अजून या विषयाबद्दल आमच्या बरोबर बोलल्या कशा नाही? एक कोडच आहे आम्हाला.